नमस्कार मित्रांनो. आपल्या जॅकी 9218 ह्या व्हरायटीचा हा प्लॉट आहे आपला. सुरुवातीपासून आपण याचे व्हिडिओ टाकलेत. आज बहुतेक 100 दिवस पूर्ण झालेले आहेत. तर सध्या कंडिशन अशी आहे, म्हणजे अजून एक 2-4 दिवसामध्ये काढायला येईल माझ्या मते. तर नॉर्मल कुठं हिरवं आहे मित्रांनो. हे आपण टोकन पद्धतीनं बेडवर एकरी 15 किलो बियाणं, 4 फुटी बेड आहेत. बेडवर 6 इंचाचं अंतर टोकन मशीननं 1 किंवा 2 बी एका ठिकाणी पडलेले होते. आणि मित्रांनो, आपण याची फुलधारणा जी आहे ते एकदम उशिरा घेतली होती, कारण आपल्याला हा हरभरा पूर्ण पॅक करायचा होता. आता हे रान थोडं आता मध्ये थोडा गॅप पडला आहे, कारण आता वाळलं आहे, त्याच्यामुळे थोडा गॅप दिसत असेल. पण आपण ह्याला जवळजवळ 2 महिन्यानंतर फुलधारणा केलेली आहे बरं का. म्हणजे 2 महिन्यापर्यंत फुल लागू दिलेलं नव्हतं. जनरली कसं आहे, सगळीकडे आता सगळेजण सांगतात की 1.25 महिना झालं की फुलाला चालू होते, त्याच्यानंतर तुम्ही पाणी देत जाऊ नका. पण मित्रांनो, कधीकधी आपण स्वतःचं प्रयोग करून बघायचं असते दुसऱ्याचं ऐकण्यापेक्षा. कारण सांगतो तुम्हाला, आम्ही 2 महिन्याला घेऊनसुद्धा त्याच्यानंतर घेऊनसुद्धा हरभऱ्याची आज कंडिशन अशी आहे, म्हणजे जवळजवळ 100 ते 105 दिवसाला काढायला येऊ लागला आहे. तर मग ज्यांनी 1.25 महिन्यालाच फुल धरतात, त्याच्यानंतर पाणी देत नाहीत. आता घाट्यामध्ये तर नंतर पाणी देतो आपण, पण 1.25 महिन्याला फुल लागल्याच्यानंतर हरभरा एवढा डेव्हलप होत नाही. आता कसं ते पहिल्यापासून आपण ट्रॅक्टरनी पेरत होतो, भरपूर हरभरा दाट येत होता. मग ते दाट हरभरा झाल्याच्यानंतर एकदम असं माजल्यासारखं होते. म्हणजे त्याच्यामध्ये होते काय, फक्त झाडाची संख्या जास्ती होते. दाट म्हणजे आपल्याला वाटतं हरभरा भरपूर हे झाला, पण त्याला फूट होत नाही. आणि तो हरभरा म्हणजे त्याचा पेरणी पण जवळजवळच असल्यामुळं पण रान पूर्ण असं पॅक झाल्यासारखं वाटते, पण त्याला घाट्याची संख्या एकदम कमी होते. तर आणि ते हरभरा तुम्ही एक लक्ष करा, तुम्ही तेवढं हे करून सुद्धा कधी काय होते, 3 महिन्याच्या अगोदरच काढायला पण येतं. 3च महिन्यामध्ये गुंडाळतो जास्तीत जास्त. मग आपण म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की बाबा, जेवढ्या लवकर हरभरा काढायला येईल तेवढं जरा घाट्याचं प्रमाण पण कमी होते. आणि समजा उशीर जरी झाला, आपण जितकं जास्त हरभऱ्याची वाढ करू, त्याचे फुटवे वाढू, तेवढं म्हणजे जेवढ्या फांद्या जास्त तेवढं फळाची संख्या जास्त, ह्या पद्धतीनं शेती करायची. तर हरभऱ्याला 1.25 महिन्यामध्ये कधीच म्हणजे फुलधारणा होऊच द्यायची नाही. कधी पण जवळजवळ 2 महिन्याच्या आसपास जाऊ द्यायचं तोपर्यंत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ट्रॅक्टरवर पेरणाऱ्यासाठी हे नाही बरं का. ट्रॅक्टरवर एकदम अंतर आपलं ते 18 इंचाचं असते, त्याच्यामध्ये लय लवकर मिळतंय म्हणा रान. पण टोकन पद्धतीनं जर केलो तुम्ही, तर एकतर बियाण्याचा पण खर्च वाचते. बेड जर असतील तर अवकाळी पाऊस वगैरे आला तरी हरभऱ्यावर कसलाच परिणाम होणार नाही. आणि अजून एक गोष्ट हो का, ही लक्षात घ्या तुम्ही. आता हे बघा, हे एक झाड आहे. हे आता हे जी मी हात लावले का, हे पूर्ण एक झाड आहे. हे लागण पण हो का, ही अशी आहे. मग हे टोकन पद्धतीनं कसं आहे, त्याला भरपूर खायला भेटतं आहे. कमी बियाण्यामध्ये चांगलं उत्पन्न टोकन पद्धतीमध्ये निघतं आहे. आणि त्याच्यामध्ये आपली फुलधारणा सगळ्यात महत्त्वाची असते. आपण 1.25 महिन्यालाच फुलधारणा केली ना, तर पूर्ण पॅक होत नाही. आणि त्याच्यामध्ये काय होतं आहे, हरभरा पण एकतर लवकर काढायला येतो. आता सगळेजणच आता भरपूर असं यूट्यूबला तर कित्येक व्हिडिओ पडून आहेत की बाबा, एकदा पेरताना एकदा पाणी द्या, पुन्हा 35-40 दिवसाला एक पाणी द्या, आणि झालं मग तुमचा हरभरा निघाला. पुन्हा 70 दिवसाला एकदा पाणी द्या. पण असं नाही करायचं. कुठलंही पीक करताना आपण स्वतःच्या पण जरा डोक्याचा वापर करून म्हणजे पीक घ्यायला शिकायचं. कारण दुसऱ्याचं ऐकण्यापेक्षा स्वतः प्रयोग केलेला कधी पण चांगलं असतं. आता याच्यामध्ये काय असतं, उगं वाचून सांगतात दुसऱ्याला, पण आपण शेतकरी, आपण स्वतः शेतामध्ये प्रॅक्टिकल करतो. आपल्याला पूर्ण माहिती शेतीची असायला पाहिजे. कारण खरे डॉक्टर तर शेतीचे आपणच असतो, कारण आपल्याला माहीत राहते की आपल्या शेतामध्ये काय हुलाले काय नाही. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.